हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण खूप सुंदर पफ स्लीव्ज बघणार आहोत, जी एल्बो बाहीमध्ये असती, जी खूप सुंदर आणि ट्रेंडिंग पण आहे, खूप सुंदर पण वाटती. पैठणी ब्लाउजवर तुम्ही ही डिझाईन शिवू शकता. तर मी इथं अस्तर घेतलेलं आहे या पद्धतीने, आणि असं मी इथं फोल्ड करून घेतलं. तुम्ही बघू शकता, दोन्ही पण आपल्या पफ स्लीव्ज जे आहेत ते आपण अस्तरवरती काढून घेणार आहे. आणि मी आता तुम्हाला स्टिचिंग, कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर मी इथं सर्वात पहिलं एक सरळ लाईन आखून घेतली. जे पण आपलं एक्स्ट्राचं अस्तर वगैरे असतं किंवा खालीवर झालेलं ते आपण इथं कट करून टाकलं सगळ्यात पहिलं. याच्यानंतर आपल्याला इथं बाहीची उंची घ्यायची आहे. तर इथं बाहीची उंची जी आहे ती आहे बघा 9.25 इंच. तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून घ्यायचं, 10.25 इंच. जशी आपली नॉर्मल आपण स्लीव्ज असती त्यानुसार इथं माप जे आहे ते टाकून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने. तर ही आपली या पद्धतीने ही बाही झाली. तर ही आपली बाहीची उंची झाली. तर मी इथं खडू दुसरा घेतला, कारण की हा खडू तुम्हाला व्यवस्थित दिसत नव्हता, त्यामुळं या पद्धतीने आपण इथं ही स्लीवची आपली उंची झाली बरोबर संपूर्ण. त्याबरोबर आता इथं आपण कोणताही मोंढा वगैरे काही मोजलेला नाहीये. तर इथं आपण इथं कॅप हाईट जी आहे ती आपण इथं घेणार आहोत 3.25 इंच. बघा या पद्धतीने बरोबर 3.25 इंच घेतली मी कॅप हाईट. जशी आपण नॉर्मल बाही कट करतो सर्वात पहिलं त्याचं मार्किंग इथं करून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघा संपूर्ण जी घडी आहे आडवी ती 8 इंचाची आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर. दंडघेर आहे 10.5 इंच. तर 10.5 इंचाच्या निम्म येतं 5.25 इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन आपण घेऊ 1.5 इंच. आता इथून आपल्याला या पद्धतीने तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने तिरकी लाईन मारून घेतल्यानंतर आपण इथं या पद्धतीने बाहीचा शेप देऊन घेऊ. बघा या पद्धतीने आपण बाहीचा शेप देऊन घेतला. त्यानंतर इकडनंही आपण लाईन ओढून घेऊ. त्याच्यानंतर इकडे पुढे पण आपण या पद्धतीने जॉइंट वगैरे देऊन घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही आपली नॉर्मल बाही हे केली. इथं खोल भाग वगैरे काहीही दिलेला नाहीये. आता याच्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडनी एक्स्ट्रा 5 इंच घ्यायचंय आपल्याला पफ साठी. तर आपण बघा जी काही तुमची उंची असेल त्या उंचीमध्ये आपल्याला एकूण 6 इंच किंवा 7 इंच एक्स्ट्रा एवढा असा कपडा लागल. या मापानुसार आपल्याला इथं कपडा घ्यायचा आहे. तर इथं संपूर्ण बाही बघा 15.5 इंच इतकी घेतलेली आहे. शिवून ही बाही आपली 9.25 इंचाची सॉरी 9.25 इंचाची बाही तयार होईल. त्याच्यानंतर आता जी आपण कॅप हाईट इथं आपली जी काही उंची आपण इथं घेतलेली होती बाहीची, त्या याच्यावरती आपल्याला इथं याचा मधला सेंटर घ्यायचा. जेवढा पण आपला कपडा आहे तेवढा त्याचा मधला सेंटर घ्यायचा. आणि हे बघा सरळ लाईन वरती काढून घेऊ अशा पद्धतीने. आता इथून आपल्याला या पद्धतीने इथं हे याला जॉईंट करायचं. बघा तर या पद्धतीने ही आपली पफ स्लीव जी आहे ती इथं आपण आखून घेतली. तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने. इथं तुम्हाला जास्त काहीही याच्यासारखं नाहीये की खूप अवघड आहे म्हणून. तर ही आता आपण कट करून घेऊ. जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता.
इथं आपल्याला कट लावून घ्यायचा आहे, इथं एक कट लावायचा आणि जिथं आपली मेन ब्लाऊजची उंची आहे तिथे आपल्याला कट लावून घ्यायचा आहे. तर आपण इथं एक कट आणि इथं एक कट लावून घेतलेला आहे. तर मी ओपन करून दाखवते आपली बाही कशा पद्धतीने दिसत. या पद्धतीने आपली संपूर्ण बाही तयार होणार आहे आणि ह्या 2 बाह्या आहेत ज्या आता आपण ब्लाऊज वरती कट करून घेणार आहे. बघा या पद्धतीने. तर इथे जो मेन ब्लाऊज आहे तो आपण त्याच्यावरती हे अस्तर या पद्धतीने ठेवून अशा पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचं. तर इथं हा काट आहे पैठणी साडीचा आणि या पद्धतीने बाकीचा ब्लाऊज मी कट करून घेतला. आणि सगळ्यात तर पहिलं व्यवस्थित आपण सगळ्यात पहिलं पैठणीचा ब्लाऊज कटिंग करताना सगळं पॅटर्न जे आहे ते ठेवून व्यवस्थित चेक करून मग कटिंग करायचं आहे, जेणेकरून आपले सगळे माप हे व्यवस्थित बसले पाहिजे. तर बघा मी इथं या पद्धतीने जे मेन आपला कपडा आहे ब्लाऊजचा त्याच्यावरती ठेवून पण मी इथं कट करून घेतेय. तर अशा पद्धतीने हे आपण आता स्टिच कसं करायचं ते बघू. त्याच्यापैकी एक बाही आपण घेतली. त्याच्यानंतर आपण जशी नॉर्मल बाही आपण जोडतो त्या पद्धतीने खालून अर्धा इंचाने टिप मारून आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता साईडने अस्तर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायचे. एक्स्ट्राचा आपल्याला ब्लाऊज पीस कट करून टाकायचा आहे. बघा या पद्धतीने आपल्याला जे कट होते आपले ते पण आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे. आता जी चुनीचा पॉइंट आहे तो आपल्याला या पद्धतीने मारून घ्यायचे. ज्या चुन्या आहेत त्या आपल्याला बघा या पद्धतीने ज्या साईडने आपला दंडगीर आहे किंवा ज्या साईडने आपण कट लावलेला आहे त्या साईडने आपल्याला चुनी मारायची आहे आणि ह्या साईडने आपल्याला या पद्धतीने जिथपर्यंत आपला कट आहे तिथपर्यंत. तर ही चुनी घेताना 5 चुन्या ज्या आहेत त्या 4 किंवा 5 अशा पद्धतीने आल्या पाहिजेत. आणि बघा या पद्धतीने आपल्याला बाहीचा आपला शेप तयार झाला. आता आपण ही जी आहे बाही ब्लाऊजला जॉईंट करून घेणार आहे. ह्या ब्लाऊजचा गळा मी कालच्या व्हिडिओत टाकलेला आहे, ज्या ताईंनी बघितला नसेल त्यांनी नक्कीच बघा. खूप सुंदर सोप्या पद्धतीने आपण डिझाईन बघितलेली आहे. आता याला ही बाही या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे. जशी आपण नॉर्मल बाही जोडतो त्याच पद्धतीने आपल्याला जोडायची आहे. तर बघा फायनली लुक या पद्धतीने आणि घातल्यावर पण खूपच सुंदर दिसते ही बाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक पण करा. चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा. तर फायनली लुक या पद्धतीने दिसणार आहे. तर खूपच सुंदर झालेली आहे बाही. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.